नमस्कार. सुरू आहे प्रसार माध्यम स्पेशल राजकारणापलीकडचं गोकुळ. आज देशभरात सहकार आणि दूध उत्पादनात ज्या नावाचा आदरानं उल्लेख केला जातो ते गोकुळ आणि गोकुळ ब्रँड हे नाव कसं पडलं याची गोष्ट किंवा घटना अतिशय साधी आहे. यासाठी कोणत्या जाहिरात संस्थेला कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं की जाहिरात तज्ज्ञांची टीम यावर काम करत नव्हती. गावोगावी उभारणाऱ्या सहकारी दूध संस्थांना मातृसंस्था म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध संघ प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत होता. अगदी इमारतीच्या बांधकामासाठी देखील संघानं अर्थसहाय्य केलेलं आहे आणि आत्ताही करत आहे. अशावेळी संघाच्या सहाय्याने उभारलेल्या इमारतींचे उद्घाटन करण्यासाठी स्वाभाविकच संघाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी येत असत. ही घटना आहे सुमारे 1982 किंवा 83 सालात. गोकुळ शिरगाव इथं गोकुळ दूध संघाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू झालं होतं. त्याच दरम्यान गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन आमदार श्रीपतराव बोंद्रे यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाला संघाचे संचालक, अधिकारी, NDDBचे अधिकारी आणि काही सरकारी अधिकारी देखील हजर होते. त्यावेळी केलेल्या भाषणात आनंदराव पाटील चुएकर सहज बोलून गेले. कोल्हापुरात दूध प्रकल्प झाला, त्यासाठी आनंद पॅटर्न राबवला. कोल्हापुरात दूध महापूर योजना सुरू झाली आणि या गोकुळ शिरगावातच मुख्य डेअरीचं काम सुद्धा सुरू झालं. म्हणजे आता खऱ्या अर्थानं गोकुळ नांदलं. या भाषणातला गोकुळ हा शब्द तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला भावला आणि अधिकाऱ्याने देखील आपल्या प्रकल्पाला गोकुळ असेच नाव देऊया असं सुचवलं. सर्वांसोबत आनंदराव पाटील चुएकर यांनीही ते मान्य केले आणि मग एकमुखाने गोकुळ हे नाव निश्चित करण्यात आलं. त्या पुढच्या सर्वसाधारण सभेत लगेचच तसा ठरावही केला गेला आणि तिथूनच कोल्हापूर जिल्हा दूध संघात निर्माण झालेलं प्रत्येक दूध उत्पादन आणि दुधाला गोकुळ हे नाव देण्यात आले. पुढे याच नावाने सर्व उत्पादनं बाजारात आणली आणि बघता बघता गोकुळ ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नावारूपाला आला.